मेघना घाग सुपर प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर त्यांच्या सुनेनं गंभीर आरोप केलेत। आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळासह अघोरी प्रकार केल्याचा आरोप गिरिजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलाय। या प्रकरणात विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह आता 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर कापूरबावडी पोलिसांनी फिरोज बाबा नावाच्या व्यक्तीला अटक देखील केली आहे। पाहूया त्यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। राऊत कुटुंबियांच्या अडचणीत मोठी वाढ। राऊतांवर सुनेचे गंभीर आरोप। माजी खासदारांनी सर्व आरोप फेटाळले। माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक आरोप केले। गिरिजा राऊत यांनी यावेळेस सांगितले की लग्नाच्या सुरुवातीपासूनच त्यांचा आर्थिक, मानसिक आणि भावनिक छळ करण्यात आलाय। 7 वर्ष हा छळ सहन केला आणि राजकीय प्रभावामुळे तक्रार करण्याचं धाडस झालं नाही असा दावा देखील गिरिजा राऊतांनी केला। हे लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं। त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे। आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे। कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत। गिरिजा राऊत यांनी सर्वात गंभीर आरोप अघोरी उपचारांबाबत केला। डिसेंबर 2017 मध्ये विवाह झाल्यानंतर पती गीतेश राऊत यांच्यासोबत दीर्घकाळ वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नाही। ही बाब लपवण्यासाठी विविध बाबांकडे नेऊन अघोरी उपचार करण्यात आले असा त्यांचा आरोप आहे। जिवंत कोंबडा अंगावरून उतरवणं, कणकेच्या बाहुल्या आणि मांसाचे तुकडे वापरून उतारे करणे, केस ओढणे, अंगारा पाजणे असे प्रकार अनेक वर्ष सुरू होते असा दावा देखील गिरिजा राऊतांनी केलाय। महाराष्ट्र नरबळी जो आहे सेक्शन ब्लॅक मॅजिक ऍक्ट, तो त्याच्याप्रमाणे आम्ही सेक्शन 3(2) आणि 3(3) हा सेक्शन आहे, नॉन बेलेबल सेक्शन आहे। त्याच्याप्रमाणे सध्या कळते आम्हाला की एकाला अटक पण झालेली आहे त्यामध्ये। आणि त्यांनी असं बघितले की ते पुढे जाऊन काही करणार नाहीत आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी अघोरी कृत्य जबरदस्ती त्या बाबांकडे घेऊन गेले। एका इन्सिडेंटमध्ये त्यांनी फ्लॅटवर पण एका बाबाला बोलवलं, जो इकडचा मुंबईचाच आहे, कुठला कुर्ल्याचा आहे। अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या कृत्या केल्या जेणेकरून यांच्यावर मानसिक दबाव येईल। विनायक राऊत असतील की पूर्ण फॅमिली जे आरोपी आहेत, त्याच्यात 7-8 आरोपी जे आहेत त्या सगळ्यांना अटक होण्याची गरज आहे, त्याशिवाय तपास पूर्णपणे होऊ नाही शकत। याशिवाय पती गीतेश राऊत यांनी मारहाण करून राजकीय प्रतिमेचा धाक दाखवला असाही आरोप गिरिजा राऊत यांनी केलाय। लग्नाआधी घराबाबत चुकीची माहिती देण्यात आली, तसेच कुटुंब प्रमुख म्हणून विनायक राऊत यांनी कोणतीही जबाबदारी पार पाडली नाही असंही त्या म्हणाल्या। मी जास्ती त्याच्यावर वक्तव्य करणार नाही। एकच की हा त्यांचा एक वैयक्तिक जे काही चालू आहे, गीतेश आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत मला वाटतं गेले 3-4 वर्ष त्यांची डिवोर्स केस पण चालू आहे, सेपरेशन झालेलं आहे आणि म्हणून हे सगळं चालू असताना आपण त्याच्यावर काही वक्तव्य करणं हे योग्य नाही राहणार। कुठेही आम्ही काही वक्तव्य केलं तर तपास यंत्रणेवर काही त्याचा इम्पॅक्ट नको। मी ऐकलंय आणि आजच मी बघितलं आहे, पण त्यांनी पण उत्तर दिलेलं आहे की त्यांनी काही त्यांच्या कुटुंबाला ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी केलाय। पोलीस चौकशी करत आहेत, सत्य काय ते बाहेर येईल। उमठा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोना करण्याची सवय आहे। मातोश्रीवर बी बंगालचा काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे। आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे। स्वतःच्या सुनेवर काय केस कापणे वगैरे जे काही प्रकार केलेले आहेत ते अत्यंत भयानक आहेत। सुनेने गुन्हा दाखल केलाय, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत। मला याची कल्पना नाही, कौटुंबिक वाद काय असेल त्याचं मला माहित नाही। काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल। त्याच्यामुळे कुठे सूड भागलू नये का कुठे असं काही असणार नाही, जे असेल ते समोर येईल। खरं तर या केसमध्ये कॉन्स्पिरसी आहे, याच्यामध्ये आरोपींना कठोर शिक्षा होणं आवश्यक आहे आणि एक खासदारच आपल्या सुनेशी असं वागत असेल की अशा वर्तनाकडे दुर्लक्ष करत असेल
तर त्याबद्दल अत्यंतही खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी आणि कायद्याने योग्य ती कारवाई ताबडतोब या घटनेच्या मध्ये ते करतील आणि ती संबंधित सून जी आहे, मुलगी जी आहे गिरिजा, तिचंही मनोबल टिकून राहावं, तिच्याबरोबर पूर्ण समाज आहे असं सुद्धा मी एक तिला सामाजिक कार्यकर्ती आणि शिवसेनेचे आमदार म्हणून सांगू शकतो. दरम्यान या सर्व आरोपांचे विनायक राऊत यांनी स्पष्ट शब्दात खंडन केलंय. गिरिजा आणि गीतेश गेल्या 30 वर्षांपासून वेगळे राहत असून कथित घटना 2018 मधील असताना तक्रार 2026 मध्ये का करण्यात आली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. सध्या दोघांमध्ये घटस्फोटाचा खटला सुरू असून मोठ्या आर्थिक मागण्या पूर्ण न झाल्यामुळेच ही तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा विनायक राऊतांनी केलाय. अघोरी उपचारांचे आरोपही त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावलेत. 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅट सुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. या डीवीच्या नोटीसमध्ये 20D प्रमाणे कौटुंबिक हिंसाचार वगैरे ते काय नोटीस दिली. त्याच्यामध्ये आर्थिक अनुतोष रक्कम रुपये दरमहा 5 लाख, तसेच कायमस्वरूपी आर्थिक अनुतोष रक्कम 10 करोड देण्याबाबतचे निर्णय सामनेवाला यांनी द्यावे. गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तरावर मोठं महत्त्व प्राप्त झाले. एका बाजूला गंभीर स्वरूपाचे छळ आणि अघोरी उपचारांचे आरोप आहेत, तर दुसऱ्या बाजूला विनायक राऊत यांनी हे आरोप खोटे आणि आर्थिक वादातून प्रेरित असल्याचा दावा केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास कापूरबावडी पोलीस करत असून तपासातून नेमकं काय सत्य आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागले. एकीकडे सुनेचे गंभीर आरोप तर दुसरीकडे माजी खासदारांचा ठाम इन्कार. या प्रकरणात पोलिसांचा तपास निर्णायक ठरणार असून तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.